श्री स्वामी समर्थ फ्रेंड. क्रोध. काही लोकांना थोडासा राग आला की ते लगेच क्रोध करतात. अशा ह्या क्रोधावरती एक मोटिवेशन स्टोरी आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. नक्कीच स्वामी समर्थ भक्तांनो, तुम्हाला ती मोटिवेशन स्टोरी आवडेल. चला तर सुरू करूया. क्रोध. एकदा काय होते, एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सार्थकी हे तिघे जंगलातून जात असतात. रात्रीची वेळ असते. काहीच न कळल्याने ते तिघेजणे रस्ता चुकतात. जंगल घनदाट असते. तिथे पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, पण न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनाही असा निर्णय घेतला, आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा असे तिघांनी ठरवले. आणि सकाळी उठून पुढे आपण जाऊ असे तिघांनी ठरवले. तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सार्थकीची. सार्थकी पहारा करू लागला. तेव्हा झाडावरून एका पिशाच्याने ते पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोघेजण झोपले आहे. पिशाच झाडावरून खाली उतरले व सार्थकीला मल्लयुद्धासाठी बोलवू लागले. पिशाच्याने बोलवलेले पाहून सार्थकी संतापला व क्रोधाने पिशाच्यावर तो धावून गेला. त्या क्षणी पिशाच्याचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघात तुंबळ असे मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा सार्थकीला क्रोध येईल तेव्हा तो पिशाचाचा आकार मोठा होईल व ते सार्थकीला अजून जास्त जखमा करत असे. एका पहारानंतर जयराम जागे झाले आणि त्यांनी सार्थकीला झोपण्यास सांगितले. सार्थकीने त्यांना पिशाच्या बरोबर काहीच सांगितलं नाही की पिशाच एकदा येऊन गेले, आमच्या दोघांमध्ये युद्ध झालं वगैरे. ही कोणतीच गोष्ट सार्थकीने सांगितली नाही बलरामला. बलरामनेही पिशाच्याने मल्लयुद्धात नियंत्रण दिले. बलराम जेव्हा पहारेला सुरुवात केली तेव्हा पिशाच तेव्हाही आले आणि त्यांनी मल्लयुद्धास नियंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्याशी लढायला गेले. त्याचा आकार वाढलेला त्यांना दिसू लागला. जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितक्या पिशाचाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही पहर संपला. आता पहाऱ्याची पाळी भगवान श्रीकृष्णांची होती. पिशाच्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णाला आव्हान दिले व श्रीकृष्ण शांतपणे मदस्मित करत त्याच्याकडे पाहिले. म्हणजे एकदम शांत हसून त्याच्याकडे पाहत राहिले. मंद. पिशाच अजून संतापले व मोठमोठ्याने ओढून श्रीकृष्णाला बोलवू लागले. श्रीकृष्ण मदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले, ते म्हणजे जसेच्या जसे पिशाच्याला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली आणि पहाट झाली. शेवटी आकार लहान होत पिशाचाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णाने अलगद त्याला आपल्या उपरणात बांधून ठेवले. सकाळी सार्थकी व बलरामाची रात्रीची कहाणी सांगतात श्रीकृष्णाने तो किडा त्यांना दाखवला व म्हणाले, तुम्ही क्रोधाने त्याला जिंकू शकत नव्हता, कारण हे क्रोधाचे पिशाच होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाचे पिशाच होते आणि त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो, मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांत भाव प्रकटीकरणानेच होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच बघा कसे आता किड्यासारखे लहान होऊन बसले. स्वामी भक्तांनो, या स्टोरीतून आपल्याला एकच मोटिवेशन भेटते, एकच प्रेरणा मिळते, ती म्हणजे आपल्या क्रोधावर आपण संयम मिळवला पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. क्रोधाला कधीच मारू नका, तर प्रेमाने क्रोधाला जिंका. बघा, क्रोध अचानक ज्याप्रमाणे पिशाच नाहीसे झाले आणि छोटे किड्याचे रूपांतर केले, तसे क्रोधही एकदम छोटे रूपांतर करून आपल्या आयुष्यातून क्रोध कायमचा निघून जाईल. त्यामुळे क्रोधाला कधीच संयमानेच विजय मिळवायचा आहे. क्रोधाला कधीच मारायचं नाही. अशा पद्धतीने खूपच छान ही श्रीकृष्णाची क्रोधावरची मोटिवेशन स्टोरी होती. ती ऐकून तुम्हाला खूप सारे मोटिवेशन मिळालेच असेल. चला तर पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कथा पाहू. श्री स्वामी समर्थ.